नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी.एम. किसान या अंतर्गत आपल्याला 19वा हप्ता कधी मिळणार आहे, त्यानंतर बरेचसे जे प्रश्न आहे कोणाला याच्यामध्ये जे आहे पैसे मिळणार. आता केंद्र शासनाने नवीन नियम काढलेला आहे. घरातील एकाच व्यक्तीला मिळणार पी.एम. किसानचे पैसे, बाकीच्यांचा होणार पत्ता कट, अशी बातमी आलेली आहे. या बातमीचं आपण जे आहे विश्लेषण करूया. सोबतच इतर काही प्रश्न आहेत ते सुद्धा घेऊया. तरी मित्रांनो, चला व्हिडिओला सुरू करूया. त्या अगोदर नवीन युजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. तर मित्रांनो, पी.एम. किसान योजना अन्य सदस्यांचा पत्ता होणार कट, केंद्र शासनाची नियमावली. पी.एम. किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दर महिन्याला जे आहे मित्रांनो इथे 6,000 रुपये लाभ दिला जातो. घरातील शेती कुटुंबातील अनेक नावाच्या सदस्यांच्या नावाने असल्यामुळे अनेक जणांना लाभ मिळत असतो. त्याच्यामध्ये पती, पत्नी, मुलगा आदींना याचा लाभ घेता येतात. परंतु आता या योजनेसाठी केंद्र शासनाने नवीन नियमावली लागू केली आहे. या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा लाभ घेत असले तर फक्त आता एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजे बाकीच्यांचा पत्ता याच्यामध्ये कट केलेला आहे. फक्त घरातील एकाच सदस्याला आता या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ दिला जातो. डिसेंबर 2018 पासून या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे आत्तापर्यंत 18 हप्ते वितरित करण्यात आले आहे आणि याच्यामध्ये आता 19 हप्ता जो आहे वितरित होणार आहे. तर 19वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे, तर 19वा हप्ता तुम्हाला फेब्रुवारीमध्ये वितरित केला जाणार आहे असं म्हटलेलं आहे. तर तुम्हाला फेब्रुवारीपर्यंत आता वाट बघावी लागणार आहे. फेब्रुवारीमध्ये तुम्हाला जी आहे 19वा हप्ता मिळणार आहे. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर या योजनेत पती, पत्नी, मुले यांचं सर्वांचा आता तुम्हाला आधार कार्ड जोडावं लागणार आहे. वारसा हक्क वगळता 2019 पूर्वी ज्यांनी जमीन खरेदी केली त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. तर वारसा हक्क ज्यांचा आहे ते वगळून बाकी 2019 पूर्वी ज्यांनी जमीन खरेदी केली त्यांनाच. परंतु ज्यांनी वारसा हक्कमध्ये आहे त्यांना मिळणार लाभ, परंतु जे वारसा हक्कमध्ये नाही त्यांना मिळणार नाही. लाभार्थ्याच्या नावावर सन 2019 पूर्वी जमिनीची नोंद असणे आवश्यक आहे. 2019 पूर्वी 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची वारसा हक्काची जमिनीची नोंद असेल व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार आहे. 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची वारसा हक्काची नोंद असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाभ मिळेल असं म्हणत आहे. 2019 पूर्वी ज्यांनी जमीन खरेदी केली त्यांनाच याचा लाभ मिळेल असं सुद्धा म्हटलेलं आहे. मित्रांनो, कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी हे अमरावती डिस्ट्रिक्टचं याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर पी.एम. किसान योजनेच्या निष्कात केंद्र शासनाने काही बदल केलेले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आता माहिती द्यावी लागणार आहे. शिवाय KYC केली नसल्यास तुम्हाला त्वरित आता KYC सुद्धा करायची आहे आणि तुम्हाला सर्वांचे आधार कार्ड याला जोडायचे आहे. त्यानंतर तुमच्या कुटुंबात किती लाभार्थी यानंतर पी.एम. किसान योजनेत कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या योजनेला लाभ मिळालेला आहे. आता मात्र योजनेसाठी नवीन नियम आले आहे. त्यानुसार एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे. जर तुमच्या कुटुंबात 4-5 जणांना याचे पैसे मिळत असतील तर आता ते मिळणार नाही. तुमच्या राशन कार्डवरती किंवा तुमचे कुटुंब म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे भाऊ, पत्नी असेल आणि तुम्ही असाल, असे 2 तुम्हाला पी.एम. किसानचे हप्ते मिळत असेल तर आता एक तर जी आहे तुमच्या पत्नीला मिळेल किंवा तुम्हाला मिळेल, ते एकालाच मिळणार आहे कुटुंबातील लाभ. तर हे एक महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचे पैसे जे आहे 19वा हप्ता हा तुम्हाला फेब्रुवारीमध्ये येणार आहे. तरी तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.